नमस्कार. आज आपण एका अशा नव्या AI संयोगाबद्दल बोलणार आहोत जो आपल्या कामाची पद्धत कायमची बदलून टाकू शकतो. विचार करा, हे तंत्रज्ञान फक्त एक मदतनीस नाही, तर एक खरा सहकारी बनण्याच्या तयारीत आहे. जरा कल्पना करा, असा असिस्टंट जो केवळ शब्द जुळवत नाही, तर आपल्या कामाचा एक अविभाज्य भाग बनतो, जो खऱ्या अर्थाने विचार करू शकतो. आणि ही काही भविष्यातली गोष्ट नाहीये, हे आज शक्य आहे. आपण अशा एका तंत्रज्ञानाबद्दल बोलतोय जे माहितीसोबत काम करण्याची आपली पद्धतच मुळापासून बदलून टाकतंय. चला तर मग या शक्तिशाली तंत्रज्ञानाच्या आत डोकावूया आणि ते वापरण्यामागचं सोपं गुपित काय आहे तेही समजून घेऊया. सगळ्यात आधी या तंत्रज्ञानाच्या अविश्वसनीय क्षमतेवर लक्ष केंद्रित करू. याला व्हिजन इंजिन म्हणता येईल, कारण ते फक्त वाचत नाही तर अक्षरशः पाहतं आणि समजतं. तर मग हे मल्टीमॉडल AI म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हा एक असा AI आहे जो आपल्यासारखंच एकाच वेळी अनेक प्रकारची माहिती समजू शकतो. म्हणजे आपण त्याला एखादा फोटो दाखवून त्याबद्दल प्रश्न विचारू शकतो किंवा एखादा व्हिडिओ दाखवून त्याचा सारांश तयार करायला सांगू शकतो. तो फक्त वाचत नाही तर पाहतो आणि ऐकतो सुद्धा. कमाल आहे नाही का? हा आकडा बघा, 152 मोठा वाटतोय, नाही का? पण या आकड्यामागे एक खरंच खूप इंटरेस्टिंग गोष्ट दडलेली आहे. आणि ती गोष्ट म्हणजे आपण ही जी टेबल पाहतोय ती माणसाने नाही बनवली आहे, ही AIने बनवली आहे. त्याने अल्फाबेट कंपनीचे 15 वेगवेगळे आर्थिक अहवाल म्हणजे तब्बल 152 पानं वाचली. त्यातून हा सगळा डेटा अचूकपणे काढला आणि असा व्यवस्थित मांडला. विचार करा, हेच काम करण्यासाठी माणसाला कितीतरी दिवस लागले असते. आणि थांबा, हे इथेच संपत नाही. याची क्षमता फक्त टाईप केलेल्या कागदपत्रांपुरती मर्यादित नाहीये. समजा 90 मिनिटांच्या व्हिडिओ लेक्चरचा सारांश हवाय, ते शक्य आहे. दुकानाच्या पावतीमधून खर्चाचा हिशोब काढायचा आहे, तेही सहज शक्य आहे. इतकंच काय, हाताने लिहिलेले आकडे आणि चार्ट समजणंही या व्हिजन इंजिनच्या आवाक्यात आहे. बरं, मग ही 152 पानं वाचण्याची अविश्वसनीय क्षमता आपल्या रोजच्या कामात कशी उपयोगी पडू शकते? चला पाहूया. हेच तंत्रज्ञान आता गुगल वर्कस्पेसमध्ये आपला सहकारी कसं बनत आहे. हे वाक्य खूप महत्वाचं आहे, कारण यातच या तंत्रज्ञानाची खरी ताकद दडली आहे. जे तंत्रज्ञान अत्यंत किचकट आणि तांत्रिक कामं करू शकतं, तेच आपल्या रोजच्या साध्या सोप्या कामांनाही सोपं बनवू शकतं. या AI सोबत काम करणं म्हणजे एखाद्या हुशार सहकार्याशी बोलण्यासारखंच आहे. आपण एका साध्या सूचनेने सुरुवात करू शकतो आणि मग बोलता बोलता त्यात भर घालत अधिक अचूक परिणाम मिळवू शकतो. जसं इथे दाखवलंय, आधी एक सामान्य विनंती केली आणि मग एका विशिष्ट फाईलचा संदर्भ देताच उत्तर अधिक उपयुक्त आणि अचूक झालं. एक कल्पना करून बघा, सुट्टीवरून परत आल्यावर इनबॉक्समध्ये शेकडो ईमेल्स. आता हे सगळं वाचत बसण्याची गरज नाही. फक्त एक कमांड द्यायची आणि AI आपल्याला सर्व महत्त्वाचे मुद्दे आणि कामांची यादी तयार करून देईल. यामुळे किती वेळ वाचू शकतो, नाही का? आता आपण त्या भागाकडे वळूया जिथे खरी जादू आहे. हे तंत्रज्ञान जबरदस्त आहे, हे तर कळलं. पण याची पूर्ण शक्ती वापरण्याची किल्ली कोणती? ती किल्ली आहे एक प्रभावी प्रॉम्प्ट लिहिण्याच्या कलेमध्ये. एक प्रभावी प्रॉम्प्ट लिहिण्यासाठी फक्त हे 4 सोपे घटक लक्षात ठेवायचे. व्यक्तिमत्व, कार्य, संदर्भ आणि स्वरूप. म्हणजे काय? तर AIला सांगा की त्याने कोणाची भूमिका घ्यायची आहे, त्याला नेमकं काय करायचं आहे, त्यासाठी कोणती माहिती वापरायची आहे आणि उत्तर कोणत्या स्वरूपात घ्यायचे आहे. बस. आता हा आलेख बघा, खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगतोय. बहुतेक लोक सरासरी 9 शब्दांचे छोटे प्रॉम्प्ट्स वापरतात, पण सर्वोत्तम परिणाम मिळतात ते 21 शब्दांच्या, म्हणजे अधिक तपशीलवार प्रॉम्प्ट्समधनं. निष्कर्ष अगदी साधा आहे. AIला जितकी जास्त स्पष्ट आणि सविस्तर माहिती द्याल, तितकं उत्तम उत्तर मिळणार. हे उदाहरण पाहिलं की फरक लगेच लक्षात येईल. पहिला प्रॉम्प्ट खूपच सामान्य आहे, पण दुसऱ्या प्रॉम्प्टमध्ये आपण ते 4ही घटक वापरले आहेत. आपण AIला एक व्यक्तिमत्व दिलं, त्याला कार्य सांगितलं आणि पूर्ण संदर्भ दिला. यामुळे AIला नक्की काय करायचं आहे याची अचूक कल्पना येते आणि साहजिकच मिळणारा परिणामही खूपच चांगला असतो. तर मग ह्या सगळ्याचा अर्थ काय घ्यायचा? आपण एका अशा युगात प्रवेश करत आहोत जिथे मानवी बुद्धिमत्ता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता खांद्याला खांदा लावून एकत्र काम करतील. हे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे की AI हा आपला सहकारी आहे, आपली जागा घेणारा नाही. तो आपल्या क्षमतांना वाढवण्यासाठी आलेला आहे. आणि म्हणूनच
या नव्या युगात सर्वात महत्त्वाचा घटक तंत्रज्ञान नाही तर माणूस आहे. कारण उत्तर कितीही चांगलं असलं तरी त्याची सुरुवात एका चांगल्या, विचारपूर्वक विचारलेल्या प्रश्नानेच होते. AI आपल्याला हवी ती उत्तरं द्यायला तयार आहे. आता खरं आव्हान आपल्या समोर आहे ते म्हणजे योग्य, सर्जनशील आणि प्रभावी प्रश्न विचारण्याचं. कारण योग्य प्रश्नांमध्येच प्रगतीचं खरं बीज दडलेलं असतं.